हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण मस्त श्रावण स्पेशल रेसिपी करणार आहोत। तुम्हाला जर नॉनव्हेजची आठवण येत असेल किंवा चिकन खायची आठवण येत असेल तर तुमच्यासाठी खास बनवलेला आहे सोया चिली 65। खूप मस्त क्रिस्पी आणि टेस्टी आहे। कसं करायचंय चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय। इथे मला घाई आहे, मला लगेच बनवायचं, त्याच्यासाठी मी गरम पाणी घेतलेलं आहे। तुम्ही हवे तर हे थंड पाण्यामध्ये पूर्ण रात्रभर किंवा 2 ते 3 तासासाठी ठेवून घेऊ शकताय। ह्याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते। हिंग टाकणं ऑप्शनल आहे, आपल्या पोटासाठी चांगलं असतं, त्याच्यासाठी हिंग टाकले। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। एक 10 मिनिटं आपण गरम पाण्यामध्ये असंच भिजवून ठेवून घेऊयात। 15 मिनिटं झालेली आहेत, बघू शकताय सोयाबीन खूप मस्त भिजलेली आहे। इथे बघा, गरम पाणी टाकलं की पटकन भिजते। जर तुम्हाला आरामात करायचं असेल तर थंड पाण्याचा वापर करा। आता इथे दोन्ही हातांनी दाबून आपल्याला त्याच्यामधलं असं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। पूर्ण व्यवस्थित जेवढं जोर देऊन पाणी काढता येईल तेवढं पाणी काढायचंय आपल्याला। इथे बघा, अशा पद्धतीने सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ। अशाच पद्धतीने आपण सगळे सोयाबीन करून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये मी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आपल्याला। हळद, धणे आणि जिरे पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकायचे आणि थोडा मी कांदा लसूण मसाला टाकते, गोडा मसाला। चवीप्रमाणे आपण मीठ टाकायचे। सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात। मस्त श्रावण सुरू झालेला आहे, चिकनची आठवण येत असेल तर हा पर्याय खूप मस्त आहे। असं मस्त चिली करायची आहे, सोयाबीन चिली, पण खाताना नक्की चिकन चिली सारखीच लागणार आहे। छान क्रिस्पी करूयात। याला छान क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करायचंय पुन्हा। मस्त कोटिंग व्हायला पाहिजे अशी, आणि क्रिस्पीपणा खूप छान येतं। आधी मसाले लावून घ्यायचे, नंतरच आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पीठ लावायचंय, म्हणजे मसाले आतमध्ये छान मुरले जातात आणि नंतर आपल्याला क्रिस्पीपणासाठी आपण पीठ लावून घेऊया। कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे बघा, मस्त। आता ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन, आपण जे मसाले लावून घेतले ते टाकून घ्यायचे आणि क्रिस्पी तळून घ्यायचे। गॅस मीडियम फ्लेम वरतीच ठेवायचे, फास्ट करायचं नाहीये। आणि ह्याच्यामध्ये आपण तळून घेऊया। त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचे। अल्टी पलटी करून आपल्याला ते तळून घ्यायचे। इथे बघा, मस्त क्रिस्पी असे तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेणार आहोत। टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत असं सोया चिली 65 आपले तयार झालेले आहेत। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।